नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला नाशिकला जायचं आहे. नाशिकला थोडं काम आहे. ऊन तर लय तापलेलं आहे. बाईकवर जायला तर शक्यच नाही. मी जाणारच नाही एवढ्या बाईकमध्ये, म्हणजे उन्हात आणत. तर आता कर्नाळीपर्यंत एका मित्राला सोबत घेतो आणि त्याला सांगतो बाईक घेऊन तू रिटर्न ये आणि मी तिथून बसने जातो. कर्नाळीला पोहोचलो आपण. वाघमारे सरांनी आपल्याला लिफ्ट दिले. थँक्यू वाघमारे साहेब. थँक्यू सो मच. आता कुठं चाललं? आता दुकानावरती. चला मग भेटू मग परत. चला येतो. हां चला. कॉल करा येताना. ओके सर. मित्रांनो एवढ्यात आता मी उतरलो आहे तवली फाट्याला. आता चाललो काकांकडे. ऊन तर डेंजर लागले. ऊन कधी कमी होणार आहे. झाडा कापा, अजून कापा झाडा. काही सुधारणार नाही कधी. चला आता जाऊया, थोडा आराम करूया, नंतर मग काम करायला जाऊया. तर आता आम्हाला ट्रायसाठी बोलवलं होतं. तर बघा आत्ता बंधू आमच्या आवरत आहे. भाऊ किती आवरून झालंय? वल्लीच नाही, आत्ता आवरतोय. सकाळपासून सांगितलं होतं, आत्ता आवरून राहिले ते. चला रे लवकर. आता म्हणतो का मी हापच चड्डी घालून येतो म्हणे. चल रे, आवरलं का? हां चाल ना, चलो. आता बसलो आम्ही गाडीत. आता निघाले सर्व. देख सकते हो. आता पण आता ट्राय करण्यासाठी जाऊ राहिलो. गंगेवर बघा मस्त पाणी वगैरे आहे. आता जाऊया पुढे दुकानावरती जाऊया आपण. गंगेवरती एवढ्या उन्हात आणत तरी भरपूर गर्दी राहते. आणि बाजाराच्या दिवशी तर काही विषय नाही. बघा आता एवढ्यात एक जण खाली पडला. बघू शकता आता तुम्ही. देख सकते गाईज. आता जाऊ दे भाऊ, काही जास्त लागलं नाही त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढा. जाऊ दे, आपण त्याकडे कॅमेरा करत नाही तर म्हणून आमची शूटिंग काढून राहिला. चला आता जाऊया आपण पुढं. तर मंडळी आलो आता ट्राय करण्यासाठी कपडे. आता बघूया. तर मंडळी इथं आता ट्रायलसाठी आलो आहे आम्ही. ट्राय करून बघितले. कपडे आहेत, व्यवस्थित आहेत. बाकी सर्व भावेशन ते ट्राय करताय. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं अनेक प्रकारचे आहेत. इथं ड्रेस वगैरे भरपूर टाईपचे ड्रेस. तुम्हाला कोणता आवडला तर चॉईस करू शकता. इथं आता चायवाले काका आलेत. भावेश आणि पियुष आपले चहा कधीच पित नाही आणि चहा तर मला लय आवडतं. ते दोघं पित नाही. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्यावरचा चहा घ्या आणि नंतर ते चायवाले काका गेले का नंतर तो कप माझ्याकडे देऊन टाका. आता तसंच करूया. बघूया आता. लवकर या, लवकर लवकर या, लवकर या. आले 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 आले. तर मंडळी आता आम्ही लग्नाची सर्व शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे सगळं ठेवलं होतं. ट्रायलसाठी आलो होतो. तयार झालेत. बाकी कपडे शिल्लक आहेत. ते आता उद्या घ्यायला जाणार आहे. उद्या म्हणजे उद्या किंवा परवा बोलवलं त्यांनी. आता चलो. आता भावेश आणि पियुष त्यांनी दोघांनी साहित्य घेतलं आहे. त्या दोघांचं लग्नाच्यासाठी घेतलं आहे सगळं. तर कसे आले कपडे तुम्हाला? एकदम परफेक्ट. परफेक्ट ना? हो पॅन्ट बाकी आहे ना अजून? पॅन्टी बाकी. मग केव्हा जाणार घ्यायला? पॅन्टी आता परवा देवा. चला मग आता जाऊया. गाडीकडे पोहोचलोय. आता आमचं काकून ते तिकडंच आहे. अजून त्यांची शॉपिंग बाकी आहे. त्यांची झाल्यावर मग नंतर जाऊया. गंगेवर आल्यावर फार भारी वाटतं. आणि इकडचा एक किस्सा आहे गंगेवरचा, तुम्हाला एक दिवस मी नक्की सांगेल. हा किस्सा आमच्या अजय भाऊंना, धीरज भाऊंना, रोशन भाऊंना सर्वांना माहिती आहे. तुम्हाला तो एक दिवस किस्सा नक्कीच सांगेल. तर आता मंडळी मी पियुष, भावेश आणि काकाला लसी प्यायला आलो आहे. आता लसी प्यायला बसते. खूप गरम झाले. आता थोडं लसी पिऊनच घेऊन. गंगेवरचा हा संध्याकाळचा नजारा एकदम भारी वाटतो. इकडनं एकदम मस्त, एकदम वातावरण एकदम परफेक्ट वाटतं. आणि हीच ती जागा आहे आपली नाशिकची पावनभूमी. इथं पोरं बघा कसे आंघोळ करून राहिले मस्तपैकी नदीमध्ये. चला आता आपले काकून ते आलेत. तर त्यांनी बोलवले फोन करून. तर आता जाऊया, लवकर निघूया आपण. तर मंडळी माझ्या भाऊंनी आपल्यासाठी केक घेतलेला आहे. त्याच्यावर नाव टाकलं. तो गाईज मेरा बड्डे आज. तो अजय भाऊंनी आपल्यासाठी केक आणलेला आहे. अंकिता वहिनी आणि सोनी दिदी आईन त्यांनी सर्वांनी ओवाळून झालं आहे. आता आपण केक कट करूया.
तर आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय. अजय सर आणि मी चाललोय आता डेम भाऊचा कॅमेरा देण्यासाठी. डेम भाऊ आता शॉपवरून निघणार आहे. तर 9:30 वाजले आता. तर थोडा आणि जर गोळा फेस्टिवल चालू असेल तर तिथं पण जाऊया हिरावाडीमध्ये. तर मंडळी आता आलोय आम्ही इथं गोळा फेस्टिवल मध्ये. गर्दी भरपूर आहे. डेम भाऊ आणि माझे आता चॉईस करू आले कोणता गोळा घ्यायचा. तर इथं गोळा दिलाय आता कोणता पाहिजे तो. भरपूर काही डिशेस आहेत. बघूया आता कोणता घ्यायचा आहे तो. ऑर्डर देऊया आपण. गर्दी बघू शकता आता तुम्ही. भयंकर गर्दी आहे. नहीं मिलना तेरा मेरा. तर बघू शकता मंडळी आता गोळा कोणत्या पद्धतीने करू राहिले मस्तपैकी मशीन मध्ये. आणि इथं फ्लेवर ठेवलेत. हे कोणते फ्लेवर आहे काय सांगता येत नाही मला. आणि आता इकडं गोळा देऊ राहिले. आपला पण आता आपली ऑर्डर दिली आहे. आता कोण आलंय बहुतेक त्यांना. हा बायको मी आज येऊ नाही शकत. जाऊ दे आता त्यांना वाटतंय का जाऊ दे बरं. सो मंडळी आम्ही गोळा घेतलेला आहे. हा कोणता फ्लेवर आहे भाऊ. मिक्स बटरस्कॉच अँड रेड रोज. बटरस्कॉच अँड रोज. अरे भाऊ तू पाय कसा खाऊ राहिला गोळा. हा झाला डायरेक्ट तू विजय देवरकोंडा दिसू राहिला. तो हम मंडळी अब फटाफट गोळा खाएंगे और घूमने जाएंगे. चलो बाय.